मित्रांनो, पीक विम्या संदर्भातील महत्त्वपूर्ण असे 3 अपडेट आता सरकारतर्फे आपल्यासाठी आनंदाचे आलेले आहे. ते 3 अपडेट कोणते असणार आहे? तर चला लगेच पाहून घेऊया. बघा, सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला प्रश्न, आता पहिला जो अपडेट असणार आहे, तो खरीप हंगाम 2025च्या संदर्भातील आता सरकारने सांगितलेला आहे. आता त्याच्यानंतर दुसरं जे अपडेट असणार आहे, ते असणार आहे 2022 ते 24 पर्यंत थकीत असलेल्या पीक विम्याच्या वाटपाच्या संदर्भातील. आणि तिसरं जे अपडेट असणार आहे, ते असणार आहे महत्त्वपूर्ण, म्हणजेच बघा, खरीप पीक विमा 2020 धाराशिवच्या पीक विम्याच्या वाटपाच्या संदर्भातील. आता सरकारने सर्वात मोठे 3 अपडेट घेतलेले आहे, ज्या अपडेटच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आनंदाचा निर्णय पाहायला मिळणार आहे. आणि खरी ही बातमी असणार आहे, फक्त 5 मिनिटं शेवटपर्यंत पाहत चला. कारण की बघा, आपण जर पाहायला गेलं खरीप पीक विमा 2025च्या संदर्भातील, आपण पाहिलं काही भागांमध्ये 19 मार्च 2026 पासून कॅल्क्युलेशन दिसायला सुरुवात झाली होती. परंतु जर आपण पाहायला गेलं तर एका जिल्ह्यांमध्ये, एका तालुक्यातील वेगवेगळ्या महसूल मंडळामध्ये इथे एकांमध्ये कॅल्क्युलेशन दिसते, दुसऱ्या महसूल मंडळामध्ये इथे रक्कम 0 दाखवते, तर तिसऱ्या महसूल मंडळामध्ये इथे कॅल्क्युलेशन जसं की दाखवतच नाही. आता कुठेतरी महाराष्ट्रातील इथं खासदारांनी इथं कुठेतरी आवाज उठावा आणि मागाचे जसे की भरपूरशी इथं मोठ्या प्रमाणामध्ये इथं जसं की कॅल्क्युलेशन दाखवत नव्हतं. तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेलमध्ये पाहायची आहे, 2 मिनिटं व्हिडिओला पाहत चला. परंतु आपल्या चॅनलवरती जर का पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती व शासकीय योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आपण जर पाहायला गेलो मित्रांनो, तर बघा, आता जसं की भरपूरसं कॅल्क्युलेशन इथं व्हायला 0 दाखवत होतं. म्हणजेच बघा, PMABYच्या पोर्टलवरती जर का शेतकरी स्टेटस चेक करायला गेला तर त्यांचं कॅल्क्युलेशन इथं दाखवत नाही. कोणत्या शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशन 0 दाखवतं, कोणत्या शेतकऱ्यांना इथं जसं की भरपूरशी इथं तांत्रिक अडचणी प्रॉब्लेम इथं क्रिएट होत आहे. आपण जर पाहायला गेलं तर बघा, इथं जसं की फार्मर ID इथं उपयोग करणे, म्हणजे बघा 14,000 करोड रुपये किसानों के साथ में इथं डाला जाएगा असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु बघा, इथं फार्मर ID असूनही सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते. आपण जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने एकात्मता आणि तात्पुरतं इथं जसं की आपल्याला दिलासा दिला होता. शेतकरी बांधवांना बघा, आता खरीप हंगाम 2025च्या संदर्भातील असो किंवा 2022-24च्या संदर्भातील असो किंवा 2020च्या संदर्भातील असो, आता सर्व शेतकऱ्यांना आनंदाचा निर्णय कोणता असणार आहे? तर बघा, राज्य शासनाकडून इथं निधी दिला, त्याचप्रमाणे या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना काही पीक विम्याच्या योजनेच्या नियमानुसार पीक विमा सुद्धा वाटप सुरू, अशा प्रकारची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आता अशा कुठेतरी पीक विम्याचा प्रश्न या मर्यादित राहिला होता, तो आता बघा लोकसभेपर्यंत पोहोचलाय. आणि परत आपल्याला इथं आणखीन याच्यामध्ये थोडंसं असं की इथं टाइम लागणार आहे, म्हणजेच बघा 1 ते 2 आठवडे तुम्हाला इथं टाइम लागणार आहे. त्याच्यानंतर 100% सर्व शेतकऱ्यांना 2022 पासून तर 2025 पर्यंत सर्व काही पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे. का बघा, तुम्हाला PMABYच्या पोर्टलवरती जाऊन इथं तुमचा स्टेटस स्वतः चेक करता येणार आहे. त्यामध्ये बघा, पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून या आता 2022 असो किंवा 23 असो किंवा 24 असो, अशा प्रकारच्या मोठ्या इथं प्रमाणात पीक विम्याचं वितरण इथं बाकी होतं. अशा पीक विम्याच्या वितरणाला आता सरकारने इथं जसं की आढावा घेतलेला आहे आणि हिरवा कंदील दाखवलेला आहे. म्हणजे सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. बघा, 29 मार्च पासून आता हे कॅल्क्युलेशन तिथं दाखवायला सुरुवात होणार आहे. तर तुम्हाला काय करायचं, 29 मार्च नंतर हे कॅल्क्युलेशन तिथं बघायचं आहे. बघा, आपण जर बघायला गेलं तर राज्य सरकारकडून जे काय आता पूरक अनुदान 134 कोटी रुपये देण्यात आलेलं आहे, त्यावरती जसं की स्टेट आता इथं आलं नव्हतं, परंतु हे वितरण आता करण्यासाठी एक अमाऊंट इथं जसं की खोलण्यासाठी कोर्टाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. तब्बल 1.5 ते आता बघा 2 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्य शासनाकडून इथं सर्व शेतकऱ्यांना हिरवा कंदील दिसलेला आहे आणि एक आनंदाचा निर्णय दिसलेला आहे. म्हणजेच बघा, 134 कोटी इथं सरकारने आता वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. आपण जर पाहायला गेलं तर बघा, जर कोर्टाच्या पुढील निर्णयाची प्रतीक्षा केली तर त्यातून येणारा 90 ते 95 कोटींचा निधी, हा निधी एकत्रित वाटप करण्यासाठी त्यातील आणखीन वेळ लागू शकतो. म्हणजे 1 ते 2 हप्ते तुम्हाला लागू शकतो. त्यानंतरच तुम्हाला पैशाचं वितरण होणार आहे. बाकी बघा, 29 मार्च नंतर हे सर्व कॅल्क्युलेशन दाखवायला इथं सुरुवात होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या शेतीसाठी व्हिडिओ होता आणि महत्त्वपूर्ण आणि आनंद देणारा व्हिडिओ होता. भरपूरशा शेतकऱ्यांना 1.5 2-2 लाखापर्यंत इथं अमाऊंट मिळू शकते, कारण की त्यांच्या नुकसानीवरती अवलंबून असणार आहे. आणि थकीत पीक विमा म्हटला तर तुम्हाला सांगण्याची आवश्यकता पडत नाही. आता तुम्हाला 1.5 ते 2 लाखापेक्षा प्रति शेतकऱ्यांना इथं पैसे मिळणारच आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती होती. तर असे शेती संदर्भातील व इतर शासकीय योजनांची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.